गणिताच्या या अद्भुत प्रवासात संख्यांचं वर्गीकरण नेमकं कसं होतं आणि त्यामागील साधा सोपा तर्क काय आहे हे आज आपण अगदी मजेत समजून घेणार आहोत. एक प्रकारे गणितातील त्या अदृश्य रचना आपण आज उलगडणार आहोत, ज्या रोज आपल्या आजूबाजूला काम करत असतात. चला तर मग सुरू करूया. आता सर्वात पहिला आणि एकदम मूळ प्रश्न असा उभा राहतो की संख्यांच्या या अमर्याद जगाला इतक्या सोप्या नियमांमध्ये बांधलं कसं आहे. गणिताच्या या विशाल विश्वाचा अर्थ लावायचा असेल ना, तर अगदी साध्या रोजच्या मोजणीपासून सुरुवात करावी लागते. अगदी प्राथमिक शाळेत असल्यासारखा विचार करूया. जेव्हा आपण गोष्टी मोजायला शिकतो तेव्हा तिथूनच या मोठ्या नियमांचा पाया रचला जातो. हा प्रवास एका साध्या मोजणीपासून सुरू होऊन एका अत्यंत सुंदर आणि तार्किक व्यवस्थेत कसा बदलतो हे आता आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर गणिताची खरी सुरुवात कुठून होते? सर्वात आधी येतात त्या म्हणजे नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स. याला इंग्रजी एन अक्षराने ओळखलं जातं. आता समजा समोरच्या टोपलीत किती सफरचंद आहेत हे मोजायचंय. आपण कुठून सुरुवात करतो? 1, 2, 3. अगदी बरोबर. भौतिक गोष्टी मोजण्यासाठी या नैसर्गिक संख्यांचाच वापर होतो. महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी ही आहे की या गटात शून्य किंवा कोणतीही ऋण म्हणजेच उणे संख्या नसते. कारण साहजिक आहे, आपण 0 सफरचंद किंवा उणे 2 सफरचंद असं कधीच मोजत नाही. ही खऱ्या अर्थाने गणिताची पहिली पायरी आहे. चला आता ही संकल्पना थोडी पुढे कशी जाते ते पाहूया. आता आपल्या समोर आहेत पूर्ण संख्या म्हणजेच होल नंबर्स. याला डब्ल्यूने दर्शवलं जातं. नैसर्गिक संख्यांच्या संचात फक्त एका नवीन घटकाची भर घातली की पूर्ण संख्यांचा संच तयार होतो आणि तो घटक म्हणजे 0. आता विचार करा, जर टोपलीतले सगळे सफरचंद संपले तर तिथे किती सफरचंद उरले? साहजिकच 0. हा शून्याचा समावेश म्हणजे गणितातील एक अत्यंत तार्किक आणि खूप मोठा टप्पा आहे. पण हो, इथे एक गोष्ट नक्की लक्षात घ्यायला हवी, या संचात अजूनही ऋण संख्यांचा समावेश झालेला नाही. इथपर्यंत सर्व आकडे सकारात्मक आहेत किंवा मग 0 आहेत. पण आता व्यवहारात नेहमीच फक्त सकारात्मक गोष्टी नसतात ना. इथे एक अतिशय व्यावहारिक प्रश्न उभा राहतो. जेव्हा कोणाचे पैसे देणं बाकी असतं तेव्हा काय होतं? आत्तापर्यंतच्या आपल्या संचामध्ये फक्त 0 आणि त्याच्या पुढचे आकडे होते. पण जेव्हा शून्याच्या खाली जाण्याची वेळ येते तेव्हा गणिताला एक नवीन उपाय शोधावाच लागतो. हे समजून घेण्यासाठी आपण एका साध्या उदाहरणाकडे वळूया, जे आपल्या रोजच्या जीवनाशी एकदम जोडलेलं आहे. किराणा दुकानाचं एक अगदी साधं उदाहरण घेऊया. समजा दुकानातून 10 रुपयांची वस्तू आपण रोख पैसे देऊन विकत घेतली. तर तो व्यवहार आपण सकारात्मक संख्येत मोजू शकतो, कारण ती वस्तू आता आपल्या मालकीची आहे. पण समजा दुकानातून 5 रुपयांची वस्तू उधारीवर घेतली, तर आता खिशात 0 रुपये आहेत आणि वरून 5 रुपये दुकानदाराला देणं बाकी आहे. मग ही उधारी किंवा हे कर्ज गणितात कसं मांडायचं? इथेच आपल्याला शून्याच्या खाली जाणाऱ्या म्हणजेच ऋण संख्यांची गरज भासते. आणि या गरजेतूनच जन्म होतो पूर्णांक किंवा इंटिजर्सचा. याला झेड या अक्षराने ओळखलं जातं. यामध्ये धनपूर्णांक जसे की 1, 2, 3, ऋण पूर्णांक जसे की -1, -2, -3 आणि 0 यांचा समावेश होतो. मगाशच्या किराणा दुकानाच्या उदाहरणाशी जर याची सांगड घातली तर आपल्याजवळील वस्तू म्हणजे धनपूर्णांक, आपली उधारी म्हणजे ऋणपूर्णांक आणि 0 म्हणजे असा बिंदू जिथे कर्जही नाही आणि नफाही नाही, पूर्णपणे न्यूट्रल स्थिती. अशा प्रकारे गणिताने उधारी मोजण्याचीही एकदम अचूक व्यवस्था करून ठेवली आहे. तर मग आता आकड्यांच्या वर्गीकरणाकडून आपण त्यांच्यातील एक सुंदर पॅटर्नकडे वळूया. 0 ते 9 ह्या आपल्या मूलभूत 10 अंकांकडे पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते. गणितातील कोणतीही मोठी संख्या या 10 अंकांपासूनच बनते ना. या 10 अंकांची अगदी तंतोतंत 50-50% अशी 2 गटांत विभागणी होते. एक गट आहे 5 सम किंवा इवन अंकांचा आणि दुसरा गट आहे 5 विषम म्हणजे ऑड अंकांचा. गणितात हा समतोल अत्यंत परिपूर्ण आहे आणि हाच समतोल अवाढव्य संख्यांनाही एका विशिष्ट आणि अचूक रचनेत बांधून ठेवतो. आता एखादी संख्या सम आहे की विषम हे कसं ओळखायचं? हा गणिताचा एक अतिशय सोपा आणि गमतीदार खेळच आहे. कोणतीही संख्या ओळखण्यासाठी एक चीट कोड वापरता येतो. संख्या कितीही मोठी असू दे, हजारो, लाखो किंवा करोडोमध्ये असू दे. पायरी 1, सुरुवातीचे सगळे अंक पूर्णपणे विसरून जायचे. पायरी 2, फक्त आणि फक्त शेवटचा अंक म्हणजेच एकक स्थानचा अंक पाहायचा. आणि पायरी 3, त्या शेवटच्या अंकाला 2ने निश्चेष भाग जातो का ते तपासायचं. हा एवढा साधा नियम आपल्याला कोणत्याही संख्येची ओळख अवघ्या एका सेकंदात करून देतो. आहे ना जादू? चला या दोन्ही गटांची समोरासमोर तुलना करूया. ज्या संख्येच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी एखादा अंक येतो ती समसंख्या आणि ज्याच्या शेवटी 1, 3,
5, 7, 9 येतो ती विषम संख्या. इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे पूर्णांकांमध्ये आपण ज्या ऋणसंख्या पाहिल्या ना, त्यांनाही हाच नियम लागू होतो. म्हणजे काय, तर -4 किंवा -2 या समसंख्या आहेत, तर -3 किंवा -1 या विषम संख्या आहेत. हा नियम कधीही कुठेही बदलत नाही. इथे सर्वात लक्षवेधी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बहुतांश वेळा शाळेत असताना विद्यार्थ्यांचा नेमका इथेच गोंधळ उडतो. 0 ही समसंख्या का आहे याचं साधं कारण म्हणजे आपल्या नियमानुसार 0ला 2ने पूर्ण भाग जातो, उत्तर 0 येतं आणि बाकी काहीच उरत नाही. त्यामुळे 0 हा विषम संख्येत न मोडता समसंख्येच्या गटात एकदम सन्मानाने बसतो. हा गणितातील एक सुवर्ण नियम आहे जो आपण कायम पक्का ध्यानात ठेवायला हवा. संख्यांची ही ओळख झाल्यानंतर आता आपण खऱ्या अर्थाने त्यांच्यातील जादू पाहूया. बेरजेच्या नियमांमध्ये एक अत्यंत अचूक पॅटर्न आहे. जेव्हा 2 समसंख्यांची बेरीज होते, उदाहरणार्थ 2 अधिक 4, तेव्हा उत्तर नेहमीच सम म्हणजेच 6 येतं. पण खरी मज्जा तर पुढे आहे. 2 विषम संख्यांची बेरीज केली, उदाहरणार्थ 3 अधिक 5, तरीही उत्तर सम म्हणजेच 8 येतं. हे खरंच किती आश्चर्यकारक आहे. आणि जेव्हा एक सम आणि एक विषम संख्या एकत्र येतात, उदाहरणार्थ 2 अधिक 5, तेव्हा मात्र पारडं विषम संख्येकडे झुकतं आणि उत्तर विषम म्हणजे 7 येतं. हे नियम प्रत्येक संख्येसाठी अगदी अचूक लागू होतात. जसे बेरजेचे नियम आहेत ना, तसेच वजाबाकीचेही नियम आहेत. हा पॅटर्न अगदी बेरजेसारखाच आहे आणि खूप वेळेची बचत करणार आहे. कोणत्याही 2 समसंख्यांची वजाबाकी केली, उदाहरणार्थ 8 वजा 4, तर उत्तर सम म्हणजे 4 येणार. कोणत्याही 2 विषम संख्यांची वजाबाकी केली, उदाहरणार्थ 9 वजा 3, तर उत्तर पुन्हा सम म्हणजे 6 येणार. आणि एक सम आणि एक विषम संख्या वजा केली, उदाहरणार्थ 10 वजा 5, तर उत्तर नेहमी विषम म्हणजे 5 येणार. कोणत्याही मोठ्या समीकरणाचं उत्तर बरोबर आहे की नाही याचा अंदाज लावण्यासाठी हे नियम एका उत्कृष्ट शॉर्टकटसारखं काम करतात. आता गुणाकाराचे नियम पाहताना समसंख्यांची खरी ताकद दिसून येते. गुणाकारामध्ये समसंख्यांचा प्रभाव इतका मोठा असतो की समीकरणात फक्त एक जरी समसंख्या आली तरी पूर्ण उत्तर सम होऊन जातं. सम गुणिले सम उत्तर सम. जसं 2 गुणिले 4 बरोबर 8. अगदी सम गुणिले विषम केलं तरीही उत्तर समच येतं. जसं 2 गुणिले 5 बरोबर 10. विषम संख्येला स्वतःचं अस्तित्व फक्त तेव्हाच टिकवता येतं जेव्हा तिचा गुणाकार दुसऱ्या विषम संख्येशीच होतो. जसं 3 गुणिले 5 बरोबर 15. हा गणिताचा एक अत्यंत प्रबळ आणि कधीही न मोडणारा नियम आहे. तर आपण अगदी साध्या मोजणीपासून ते गुणाकाराच्या नियमांपर्यंतचा हा रंजक प्रवास पाहिला. शेवटी एका महत्त्वाच्या गोष्टीवर थोडा विचार करूया. संख्या या अनंत आहेत.